तर झालं असं की आज मुलांना शाळेत सोडायला गेले, पण येताना गाडीचा एक पार्टच गळून पडला आणि मग नवीन गाडी घ्यायची विचार पक्काच केला. कारण आधीच बरेच दिवस झालं गाडी घ्यायची असा विचार होता, पण मी म्हणत होते की चालली आहे तोपर्यंत चालू दे, बंदच पडली तर दुसरी घेऊ. कारण गाडी चार्जिंगची आहे आणि ही गाडी आम्हाला बरेच दिवस गेली, दुसऱ्याकडे इतके दिवस टिकत नाहीत. आणि हिचा फक्त एक प्रॉब्लेम झाला आहे की हिचे पार्ट्स जे आहेत ते सारखे हलत असतात आणि मग गाडी अशी वाजत असते. त्यामुळं फक्त आम्हाला चेंज करायची होती गाडी, बाकी गाडीमध्ये काहीही प्रॉब्लेम नाही. मग रस्त्यात परत जो पार्ट आहे तो अर्धाच गळून आला आणि मग त्याला काढताच येईना मला, तो अटकला होता. मग रस्त्यात थांबून त्याला ओढू बाहेर तोडूनच काढलं आणि मग आता हे फेकायचं रस्त्यात का सोबत घरी घेऊन जायचं काही कळत नव्हतं. मग तरी म्हणलं जर परत बसवता आलं तर घरीच घेऊन जाते. आणि मग तो पार्ट घेतला आणि निघाले घरी. घरी निघाले होते तोवरच यांचा फोन आला रस्त्यातच. आणि मग आलीस का घरी असं विचारत होते, पण मी नंतर सांगितलं की गाडीचा एक पार्ट गळाला आणि मग मी ते सोबत घेऊन आले. ओके म्हणाले आणि रात्री ऑफिसहून येताना डायरेक्ट एक दुसरी गाडीच घेऊन आले. आणि मला वाटलं खरंच नवीन गाडी आणली, पण ती आणली होती नवीन घ्यायसाठीच, पण ती ट्रायलसाठी आणली होती. ही गाडी आहे बजाज चेतकची. याची सीट बऱ्यापैकी आहे, पण समोर जी जागा आहे ती जागा समोर बऱ्यापैकी स्पेस नव्हता, कारण आमच्या जुन्या गाडीचा स्पेस भरपूर आहे आणि ही मुलीची सीट जी आहे ती व्यवस्थित आमच्या गाडीवरती फिट बसते आणि याच्यामध्ये ही अजिबातही बसत नव्हती. म्हणून विचार करत होते की काय करायचं. मग बघू म्हणले आणि परत ही गाडी लावून द्यायला गेले. आणि दुसऱ्या दिवशी मला दुसरी गाडी परत दाखवायला आणली की चला तर दुसरी बघून घे ती कशी आहे. मग तीही गाडी बघितली, तिचीही ट्रायल घेतली. ही होती ओलाची आणि ही बऱ्यापैकी होती. मला पाहिजे होती गाडी न वाजणारी आणि जिचे पार्ट्स न गळणारी, आणि परत पार्ट्स चेंज करायचे असतील तर व्यवस्थित भेटतील पार्ट्स सगळीकडे, अशी गाडी पाहिजे होती. आता हिचेही पार्ट्स आहेत प्लॅस्टिकचे आणि आता विचार करू आणि बघू कोणती घ्यायची ते. फक्त ट्रायल मात्र करून घेतली. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.